नगर परिषदेच्या विशेष सभेत आज 2026-27 सालाचं 20 कोटी रुपयांचं शिल्की अंदाजपत्रक सादर करण्यात आलं। नगरपालिकेनं 106 कोटी 19 लाख 82 हजार 500 रुपयांचं उत्पन्न गृहीत धरलंय, तर 86 कोटी 85 लाख 33 हजार रुपयांचा खर्च अंदाजपत्रकात अपेक्षित धरलाय। मलनिस्सारण व्यवस्था, दिव्यांग कल्याण, महिला आणि बालकल्याण, मागासवर्गीय घटक, शिक्षण आणि आरोग्यासाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे। दुसरीकडे नगरपालिकेच्या शाळा, शिक्षणाचा ढासळणारा दर्जा आणि शिक्षकांची कामगिरी यावर जोरदार चर्चा झाली। गरिबांच्या मुलांना शिक्षण देणाऱ्या पालिकेच्या शाळा टिकवण्यासाठी सुधारणा करण्यात याव्यात अशी मागणी काही सदस्यांनी सभागृहात केली। नगराध्यक्षा सविता माने यांच्या अध्यक्षतेखाली कागल नगरपालिकेची विशेष सभा झाली। मुख्याधिकारी अजय पाटणकर यांनी स्थायी समिती सदस्यांनी सुचवलेल्या दुरुस्त्यांसह सन 2026-27 सालचं नगरपालिकेचं अंदाजपत्रक सादर केलं। विविध कर आणि मालमत्तापासून मिळणारं उत्पन्न, महसुली अनुदान, अर्थसहाय्य आणि इतर अनुदान असं 106 कोटी 19 लाख 82 हजार 500 रुपयांचं उत्पन्न अपेक्षित धरलंय, तर आस्थापना खर्च, प्रशासकीय खर्च, सार्वजनिक आरोग्य आणि महसुली अनुदान, कर्ज असा 86 कोटी 85 लाख 33 हजार रुपयांचा खर्च अंदाजपत्रकात दाखवला आहे। 20 कोटी रुपयांच्या या शिल्की अंदाजपत्रकाला सर्व नगरसेवकांनी मंजुरी दिली। दरम्यान नगरपालिका शाळांमधील काही शिक्षक मद्यपान करून शाळेत येत असल्याचा मुद्दा या सभेत उपस्थित झाला। अशा शिक्षकांवर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी प्रकाश गाडेकर यांनी केली, तर नगरपालिका शाळांना शिस्त लागण्यासाठी प्रभारी गटशिक्षणाधिकारी सारिका कासोटे यांची शिक्षण विभागात प्रशासन अधिकारी म्हणून नियुक्ती करावी अशी मागणी करण्यात आली। शाहू आघाडीचे नगरसेवक दीपक मगर यांनी अर्थसंकल्पाला पाठिंबा दर्शवत नगरपालिका शाळांच्या दुरवस्थेकडे सभागृहाचं लक्ष वेधलं, तसंच ग्रीन शाळा उपक्रम राबवण्याची मागणी केली। शिक्षण सभापती अरुण गुरव यांनी नगरपालिकेच्या शाळांचा दर्जा उंचावण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं सांगितलं। या चर्चेत उपनगराध्यक्ष जयवंत रावण आणि अमित पिष्टे यांनीही सहभाग घेतला। दरम्यान विद्युत विभागातील कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी आहे। कागळ शहरात नवी स्वच्छतागृह बांधावीत अशी मागणी नवल बोते यांनी केली। यावेळी प्रवीण काळभर, सुशांत कालेकर, रंजना सणगर, पूनम मोरे, सारिका बारड यांनी चर्चेत सहभाग घेतला।